बाळासाहेबांची जयंती आहे. जयंतीनिमित्त अंधेरीमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कसं असेल मेळावा, काय सांगाल त्याबद्दल? आज हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, त्यानिमित्ताने प्रथमच मोकळ्या मैदानामध्ये आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशान्वये या मेळाव्याचं आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नक्कीच आजच्या या मेळाव्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे शिवसैनिकांना एक नवा मंत्र देतील अशी मला खात्री आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनाने हा मेळावा किती महत्त्वाचा वाटतो? आहेच ना, महत्वाचं आहेच की ज्या पद्धतीने सध्या निवडणुकीमध्ये ईव्हीएमच्या माध्यमातून किंवा अन्य भ्रष्टाचारी मार्गाने घपला करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न केला जातो, त्याच्या अनुषंगाने शिवसैनिकांना जागृत राहणं, सतर्क करणं आणि क्रियाशील करणं या दृष्टीने हा मेळावा अत्यंत महत्वाचा आहे. उदय सामंतांनी एक दावा केलेला आहे की उद्या शिवसेनेतले म्हणजे आपल्या ठाकरे गटातले कोकणातले विशेषतः 2 माजी आमदार, रत्नागिरीतले 2 माजी आमदार शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. काय तुम्हाला वाटतं, काय सांगाल? असे काय ज्यांनी आपल्याला विकायला ठेवलेलं आहे ते गिराईक आलं की विकले जातात, त्यामध्ये आम्हाला फार त्यांची काळजी करायचं काय कारण नाही. असे आले किती गेले किती आम्ही अनेक वर्षापासून पाहतोय, तरी शिवसेना वाढत चाललेली आहे. त्यामुळे आणि उदय सामंतांसारखे किंवा सध्याच्या राजकारणातले ह्या गद्दारी आणि बेईमानीला खतपाणी घालणारे राज्यकर्ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत ही खरेदी विक्री अशीच चालू राहणार आहे. सांगलीमध्ये देखील संपूर्ण कार्यकारिणी जी आहे ते पक्षप्रवेश करणार आहे उद्या, असे सांगते. संपूर्ण नाहीये, काही जण जे आहेत बाजारू विकाऊ लोक ते जातील, आम्हाला त्यांची पर्वा नाहीये, पण आमचे निष्ठावंत सुद्धा हजारोच्या संख्येने तेवढेच मजबूतीने आहेत उभे. आज या मंचावर आपले सगळे आमदार पाहायला मिळतील. नंतर राहुल शेवाळींनी दावा केलाय की शिवसेनेचे आमदार आमच्यासोबत आज मेळाव्यादरम्यान दिसतील मंचावर. राहुल शेवाळे यांच्या बकवासगिरीला आम्ही काही किंमत देत नाहीये. हिंमत असेल तर निवडून आणण्याची जी ताकद आहे त्यांना सांभाळा. आपले सर्व आमदार दिसतील आज. तुम्ही आहातच साक्षीला. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.